नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। मी अमरदीप दगडे, मुख्य संपादक, आपले सहर्ष स्वागत करतो। नांदेडमधील आरोग्य विभागाला हादरवून सोडणारी एक बातमी आपल्या हाती आलेली आहे। नांदेड जिल्हा परिषदच्या जिल्हा आरोग्य अधिकारी सौ डॉक्टर संगीता देशमुख यांना निलंबित करण्यात आलेले आहे आणि यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। काल कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की संगीता देशमुख या वारंवार कर्तव्यात कसूर करीत असून त्यांच्या विरुद्ध विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे योजिले आहे आणि राज्यपालांच्या परवानगीने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1981 या कायद्याद्वारे त्यांच्यावरती चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि त्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलेले आहे। त्यांना हा देखील आदेश देण्यात आलेला आहे की निलंबन कालावधीमध्ये त्यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय परभणी येथे राहील। थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावरती अशा प्रकारच्या निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश म्हणजे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागाला एक मोठा संदेशच शासनाने दिलेला आहे। आरोग्य विभागाला हादरून सोडणारी ही घटना आहे की आपण जर शिस्त व कायद्याचे पालन करून आपलं कर्तव्य बजावत नसाल आणि आपल्या विरुद्ध तक्रारींचा पाडा वाचण्यात येत असेल तर आपल्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल। सांगण्यात येत आहे की मागे आरोग्य विभागाला प्राप्त झालेला कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात देखील डॉक्टर संगीता देशमुख यांना अपयश आले होते आणि यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढले होते आणि जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावले यांनी संगीता देशमुख यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। त्या अनुसरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे। एकंदरीतच आरोग्य विभागाला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का हा मानला जात आहे। विभागामध्ये जे कामचुकार किंवा जनतेला सेवा न देणारे अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांनी यामधून मोठी धास्ती घेतलेली आहे, कारण त्यांच्यावर देखील नियमानुसार जर आपण रुग्णांना सेवा देत नसाल किंवा कर्तव्य बजावत नसाल तर आपल्यावरही अशा प्रकारची कारवाई भविष्यात होऊ शकते। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क।